श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं दुर्गमान किल्ल्यावरती घडलेलं रोमांचकारी असं एक कथानकाचं श्रवण करत असताना गावकऱ्यांनी जाऊ नका म्हणून सांगितलेलं असताना सुद्धा दत्तप्रभूंच्या आज्ञेने भगवतीच्या आज्ञेमुळे आपल्या 4-2 शिष्यांना बरोबर घेऊन नागेश शास्त्री नावाच्या आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन एक 2-4 बिब्बे 2 सुया बरोबर घेऊन तिथं पोहोचले। त्या झऱ्यामध्ये संध्याकाळी वाहत्या झऱ्यामध्ये स्नान संध्यादी कर्म आटोपली। शेकोटी एका बाजूला पेटवली। थोड्या वेळात मध्ये तो गुरव येऊन पूजेचं नंदादीप ते पूर्ण करून ते दीपल हे करून प्रज्वलन करून निघून गेला। दिव्याची सेवा करून निघून गेला आणि नारायण स्वामी संध्याकाळी त्या दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये भगवतीचा आळवणूक सुरू करू लागले, भगवतीला आळवू लागले। एवढ्यामध्ये हे शिष्यांसह वर्तमान भजनाला बसलेले असताना ज्या वाघाची भीती सर्वांनी घातली होती तो वाघ त्याची डरकाळी कानावरती पडली। इशाऱ्यामध्ये सर्वांना सांगितलं कोणीही चुळबुळ करू नका, कोणी घाबरून जाऊ नका। बघा हे बोलायला सोपं असतं, आपण देहबुद्धी धारण केलेली माणसं, वाघ प्रत्यक्ष येतोय, तो डरकाळी फोडत पुढे येतोय, काय अवस्था झाली असेल त्या शिष्यांची आपण कल्पना न केलेलीच बरी आहे। पण विश्वास होता नारायण स्वामींच्या चरणांवरती। नारायण स्वामी आपण ज्यांच्या बरोबर आहोत ते महान अधिकारी आहेत, ते काहीही करू शकतात याच्यावरती परिपूर्ण विश्वास असल्यामुळे काहीही झालं नाही। तो वाघ जसा जसा त्या मंदिरात प्रवेश त्या वाघानं केलं, थोडं नीट सगळेजण त्या वाघाकडे पाहू लागले। सगळं अंग चोरूनच बसले होते, घाबरून बसले होते सगळे। त्या वाघानं मंदिरात आत प्रवेश केला, कोणी हालचाल नाही, आहेत तिथे सगळे चिडीचूप बसले। पण नारायण स्वामी देवीच्या मंदिराच्या त्या तिथं पायाशी बसलेले, त्या वाघानं त्या मंदिरात आत प्रवेश केला मात्र आणि काय घडलं माहितीये, तो लंगडत 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 महाराजांच्या पुढ्यात आला। काय वर्णन करावं, मूळ चरित्रामध्ये इतकं लढिवाळ वर्णन करून ठेवलंय। तो लंगडत 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 तो वाघ पुढे आला, डरकाळी देत देत पुढे आला आणि त्याला पाहता क्षणी किती कारुण्य असतं संतांच्या ठिकाणी, सत्पुरुषांच्या ठिकाणी। त्याच्या पाठीवरून असा प्रेमानं हात फिरवला, त्याच्या डोक्यावरतून प्रेमानं हात फिरवला आणि प्रश्न विचारला, का हो काय झालंय तुम्हाला? त्या विचारण्यामध्ये सुद्धा किती प्रेम होतं। म्हणजे माणसाचे महाराज गोंदवलेकर महाराज किती किती सोप्या भाषेत सांगतात। महाराज म्हणतात केवळ तुमच्या बोलण्यामध्ये नव्हे तर तुमच्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं, तुमच्या दृष्टीमध्ये सुद्धा प्रेम असावं। प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं ना जनावरांना सुद्धा ती भाषा कळते। तो पुढे आला आणि त्यानं नारायण स्वामींना जणू वंदन केल्यासारखं केलं। त्या दुर्गमानवाडच्या त्या डोंगरावरती विजया देवीच्या चरणापाशी नारायण स्वामी भजन करत असताना व्याघ्र तिथं आला आणि त्यानं लंगडत लंगडत आलेल्या वाघानं नमस्कार केला जणू आणि हात दाखवला, म्हणजे हात म्हणजे तो पंजा दाखवला। काय झालं होतं, तो पंजा पाहिला तर बघा काय घडलं होतं, नीट पाहिल्यानंतर लक्षात आलं होतं त्या वाघाच्या पंजामध्ये एक मोठा काटा अडकलेला होता। तो बऱ्याच दिवसापासून आत घुसलेला होता, त्यामुळे पाय सुजला होता, त्याच्यामध्ये पू झाला होता आणि त्यामुळे त्या पायाला झालेली जी जखम होती त्यामुळे त्याला जीवाचा आकांत त्या वाघाचा चालू होता। नारायण स्वामींनी पटकन पाहिलं, शंकर नागेश भटजींच्याकडे सांगितलं तुम्हाला बिब्बे 2 आणायला सांगितले होते आणि एखाद दुसरी सुई बरोबर ठेवा, ती सुई आणि बिब्बे द्या म्हणून सांगितलं।
त्या सुईनी स्वतः नारायण स्वामींनी तो जो फोड झाला होता पायाला व्याघ्राच्या, तो फोड फोडला. तो सगळा जो काही निचरा कचरा झाला होता, जे काही तिथं घाण झाली होती, पू झाला होता, त्याचा सगळा निचरा केला. स्वच्छ आपल्या छाटीने म्हणा, वस्त्राने म्हणा, ते त्याची जखम स्वच्छ केली. त्याच्या पायामध्ये ते जसं फोडला, तो जो फोड आलेला तसं भळा भळा रक्त वाहू लागलं. त्याच्या पायात शिरलेला, व्याघ्राच्या पायात शिरलेला तो भयंकर असा जो काटा होता तो काढला. बघा, स्वतः भगवंतांनी म्हणजे नारायण स्वामींनी त्याच्या पायातला ते पू काढलं, ते रक्त वगैरे घाण स्वच्छ पुसून नीट केलं आणि बिब्बा भाजून तयार केला त्या दिव्याच्या चट्ट्या याच्यावरती. आणि तो भाजलेला बिब्बा त्याच्या पायाला चटका म्हणून लावला. त्याला 2-4 चटके असे फक्त दिले, ती जखम बरी व्हावी म्हणून. आतली व्याधी निघून गेल्यावर वाघाला इतका आराम झाला, तो आतला तो जो काटा होता तो निघून गेला, स्वस्थ झाला. आणि महाराजांच्या मुखातनं शब्द आले, आता तू तुझ्या जागी गेलास तरी चालेल, स्वस्थानी जा. महाराजांची जणू काही आज्ञा होती, तू स्वस्थानी जा. पण तो वाघ जायलाच तयार नाही. आपल्या शिष्यांना सांगितलं महाराजांनी, तुम्ही आहे तिथे स्वस्थपणे झोपा. हा वाघ म्हणाले, काही करणार नाही. मला काय सांगायचंय की व्याधीच्या निवारणाकरता, त्या व्याघ्राच्या व्याधीच्या निवारणाकरता भगवती देवीने आणि दत्त महाराजांनी नारायण स्वामींना आज्ञा केली होती की काय, कोणास ठाऊक, विजया देवीच्या दर्शनाला जा म्हणून, दुर्गमांवर जा म्हणून. मग आता जर दत्तप्रभूंनी आणि भगवतीने पाठवलं होतं तर तो वाघ काही नुसता वाघ असेल का? तो वाघ सामान्य निश्चित नसावा, पूर्वजन्मातला कोणीतरी महान अधिकारी साधक असावा, सिद्ध असावा, थोड्याशा काही कर्मानं काही चूकभूल झाली असावी. पण या नारायण स्वामींसारख्या अधिकारी सत्पुरुषाचा स्पर्श अशा निमित्ताने होण्याचा भाग शिल्लक राहिला असावा प्रारब्धाचा. चरित्रामध्ये वर्णन केलंय. व्याघ्रस्याधिमपाहरत एवढ्या एका वाक्यामध्ये टेंबे स्वामींनी चरित्र वर्णन करताना वर्णन करून ठेवलंय. बघा, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया, विषते अमृत आघातते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी, दुःख होईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाची ये परी, सकळा अंतरी एकभाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणीचे ते येणे अनुभवे. या न्यायाने ते व्याघ्र सिंह कशाची काही भीती नसते, लक्षात ठेवा. त्या व्याघ्राला आशीर्वाद दिला, त्याला सांगितलं आता इथून जा, परत कधीही इथे येऊ नको, कोणाही सद्भक्ताला त्रास देऊ नको. आजपर्यंत 300 वर्ष ही घटना घडून गेली, पण अजून व्याघ्र सिंहादी कुठल्याही पशुयोनीचा त्रास त्या दुर्गमानवाड किल्ल्यावरती कधी झालेला नाही. सज्जन हो, आजही अनेक भाविक कोल्हापूर जिल्ह्यातले त्या विजया देवीच्या दर्शनाला जातात, आवर्जून जातात. आज इथेच वाणीला विराम देऊ. ज्या वाघावरती कृपा केली, त्या स्थानावरती त्या असलेल्या सर्व या चरित्राच्या घडलेल्या घटनांचं स्मरण हृदयात ठेवून, नारायण स्वामींच्या दिव्य चरित्राचं स्मरण करून, त्यांच्या चरणांना वंदन करून श्रीमन नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन अशी प्रार्थना करूया आणि दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून आज वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.